साधू मंडळी, प्रेमाने बोला, धन निरंकारजी. रात्रीच्या वेळी एका लोहाराच्या बंद दुकानामध्ये एकदा म्हणे एक साप शिरला. काहीतरी खाण्याचा पदार्थ उंदरासारखा सापडेल या भावनेनं त्या दुकानामध्ये शिरला. आता दुकानामध्ये लोहाराचं दुकान म्हणजे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं सामान, गजाचे तुकडे, तारांचे तुकडे, पत्र्याचे तुकडे, लोखंडाचे तुकडे, अस्ताव्यस्त पडलेलं सगळं सामान. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये साप शिरलाय आणि काहीतरी एखादा पदार्थ खाण्यासाठी सापडतोय का म्हणून इकडे तिकडे साप फिरतोय. बराच वेळ फिरून झाला, परंतु त्याला उंदरासारखा पोट भरेल असा काही पदार्थ सापडलाच नाही. त्या दुकानामध्ये फिरत असताना सापाला एका करवतीमुळे किरकोळ जखम झाली. दुकानामध्ये फिरत होता आणि फिरत असताना एक करवत पडलेली होती. त्या करवतीमुळे सापाला किरकोळ जखम झाली. करवतीच्या ठिकाणीच पडलेली होती, पण साप करवती जवळून चालला होता. एखादी दात्री लागली असेल, किरकोळ जखम झाली, पण साप मात्र रागाला गेला आणि त्यानं त्या करवतीला करकरून चावा घेण्याचा प्रयत्न केला रागाच्या भरात, पण स्वतःचं तोंड मात्र रक्तबंबाळ करून घेतलं. करवतीला चावल्यानं काय होईल? स्वतःचंच तोंड रक्तबंबाळ करून घेतलं. आत्ता मात्र चवताळलेल्या सापानं विचार केला, या करवतीला वेटोळे घालायचं आणि याला गुदमरून मारायचं. त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यानं ठरवलं आणि करवतीला वेटोळे घालण्यास सुरुवात केली. करवतीला वेटोळे घातले. राग अनावर झाला होता, चवताळला होता, गुदमरून मारायचा असा विचार केला आणि करवतीला वेटोळे घालून दाब देण्याचा प्रयत्न केला, गुदमरण्याचा प्रयत्न केला. पण झालं काय? करवतीच्या त्या धारदार दातांमुळं, त्या दात्र्यांमुळं सापाचं अंग चिरत गेलं, रक्तबंबाळ होत गेला आणि काही वेळानं स्वतःचंच जीवन त्याला संपवावं लागलं. मारण्याचा प्रयत्न केला करवतीला, गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला करवतीला, पण स्वतःचा जीव मात्र रागाच्या भरात चवतळलेल्या सापाला गमवावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोहारदादानं दुकान उघडलं, तेव्हा लोहारदादानं बघितलं की समोरच करवतीला वेटोळे घालून एक साप मरून पडलाय. लोहारदादाच्या लक्षात आलं नेमकं काय घडलं असणार आहे. त्यांनी ती करवत आणि तो साप अलगद उचलला आणि बाहेर आणून ठेवला. तर रस्त्यावरती गर्दी गोळा झाली, कित्येक माणसं जमली आणि त्या परिसरामध्ये एकच चर्चा रंगली होती की कुणी केला सापाचा घात, कुणामुळे सापाचा मृत्यू झाला, या गोष्टीवर चर्चा रंगली होती. आपण सुद्धा मित्रांनो आता या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की कोण होतं सापाच्या मृत्यूला जबाबदार. कुणीच नव्हतं, दुसरा तिसरा साप स्वतः जबाबदार होता. बदल्याची भावना, तिरस्काराची भावना, द्वेषाची, नफरतीची भावना, डोक्यामध्ये असलेला राग आणि या सगळ्यांच्या अगोदर जो होता तो अहंकार, या सगळ्या गोष्टीमुळं सापाचा अंत झाला. सापाला स्वतःचं जीवन संपवावं लागलं. बदल्याची भावना, तिरस्काराची भावना, द्वेषाची भावना, नफरतेची भावना घात करते. अपघात घडतो आयुष्यामध्ये आणि स्वतःचं जीवन संपवावं लागतं. नको ते वाट्याला येतं या भावनांमुळं. कित्येक वेळा मित्रांनो अशाच घटना आपल्यासुद्धा आयुष्यात घडत असतात. जुने पुराणे वाद, कुणीतरी कधीतरी अपमान केला होता म्हणून त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून डोक्यामध्ये साठवून ठेवलेला राग, नफरतेची भावना, द्वेषाची भावना, अहंकाराची भावना, रागाचा भाव, याच गोष्टी मित्रांनो अलीकडे मनुष्याला सुखानं जगू देत नाहीत. खरं तर हा कचरा वेळच्या वेळी साफ केला पाहिजे. घरं बघा ना, माणूस रोज साफ करतो, रोज हा कचरा घरातला काढून टाकतो, म्हणून घरं स्वच्छ आणि प्रसन्न दिसतात. आपल्याला सुद्धा डोक्यातून हा घाण विचारांचा कचरा वेळच्या वेळी काढावाच लागेल, तेव्हा मग जगणं सोपं होईल. नाही तर इतकं वजं, इतका कचरा घेऊन जगणं मित्रांनो अशक्य आहे. मीही कधीतरी चुकू शकतो, ही भावना जेव्हा आपण आत्मसात करू, ही भावना जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू की कधीतरी मीही चुकू शकतो, तसा समोरचाही चुकला असेल कधीतरी. आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्याही घटना घडत आहेत, या सगळ्या घटना गुरुच्या कृपेनं, भगवंताच्या आशीर्वादानंच घडताय. ही भावना जेव्हा आपण आत्मसात करू, या गोष्टींना जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू, तेव्हा मित्रांनो जगणं सोपं होईल. आणि जगणं सोपं करण्याचा अजून एक पर्याय, अजून एक फार सुंदर पर्याय सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी सांगितला होता. म्हणाले, हमने अपनी जिंदगी को कुछ इस तरह से आसान कर लिया. सद्गुरू बाबाजी म्हणाले होते, हमने अपनी जिंदगी को कुछ इस तरह से आसान कर लिया, किसी से माफ़ी मांग ली तो किसी को माफ़ कर दिया. गरजेअंती म्हणाले कुणासमोर तरी हात जोडले आणि जेव्हा गरज होती तेव्हा समोरच्याला सुद्धा माफ केलं. आणि मग असं केल्यामुळं, कुणाला तरी माफ केल्यामुळं, गरजेअंती कुणाची तरी माफी मागितल्यामुळं, असं सगळं केल्यामुळं म्हणाले जगणं सोपं झालं. आपल्याला सुद्धा मित्रांनो जर जगणं सोपं करून घ्यायचं असेल
तर लोकांना माफ करावं लागेल, चुकलेल्यांना क्षमा करावी लागेल आणि जर आपण चुकलो तर प्रांजळपणानं हात जोडून समोरच्याची माफीसुद्धा मागावी लागेल. असं सगळं करता आलं मित्रांनो तर जगणं खऱ्या अर्थानं सोपं होईल. नाही तर मग जगणं सोपं नाहीच आहे मित्रांनो. जर निंदा, नफरत, द्वेष, अहंकार, भांडण, तंटा, वाद विवाद अशा कुचक्या भावनांचा आधार घेऊन जर आपण जगायला लागलो तर मग जगणं सोपं नाहीच आहे. आणि संतांचं जगणं, भक्ताचं जगणं अशा पद्धतीचं नसावं. तो कुठल्याही अहंकाराच्या आहारी गेलेला नसावा. त्याच्याकडे कसल्याही द्वेषाची, तिरस्काराची, निंदेची, नफरतेची भावना नसावी. ही भावना युगानुगे साधू संत महात्म्यांची, गुरु पीर पैगंबरांची होती. म्हणून तर म्हणाले, अहंकाराचा वारा न लागो राजसा. म्हणाले कुठल्याही भक्ताला, कुठल्याही संताला अहंकाराचा वारा लागू नये. कारण अहंकाराचा वारा लागल्यानंतर काय होतं हे सगळ्या दुनियेनं अनुभवलं. अहंकारानं, रागानं, द्वेषानं, तिरस्कारानं, नफरतेनं समोरच्याचं नुकसान तर होतंच, पण तत्पूर्वी सगळ्यात जास्त नुकसान होतं हे अवगुण असणाऱ्या व्यक्तींचं. अहंकार में तीनों गए, धन, वैभव और वंश. आपण ऐकलं, अहंकार में तीनों गए, धन, वैभव और वंश. यकीन न माने तो देख लो, रावण, कौरव और कंस. अहंकारानं धन गेलं, वैभव गेलं, वंशसुद्धा बुडाले. आणि जर विश्वास बसत नसेल तर म्हणे बघा, रावणाची 30 दशा, कौरवांची 30 दशा आणि कंसाची सुद्धा 30 दशा झाली. अहंकारानं झालं, रागानं झालं, द्वेषानं झालं, बदल्याच्या भावनेनं झालं, तिरस्काराच्या आणि नफरतेच्या भावनेनं एवढं प्रचंड नुकसान या सगळ्यांना सहन करावं लागलं. आणि म्हणून तर संत निरंकारी मिशन जवळपास 100 वर्ष व्हायला आली. सकळ समाजाला ही गोष्ट शिकवतंय की प्रेम अनिवार्य आहे, प्रेम गरजेचं आहे. रागानं, द्वेषानं, तिरस्कारानं कुणाचंही कल्याण झालं नाही आणि भविष्यात सुद्धा कुणाचं होणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, माझी प्रार्थना आहे सगळ्याकडं की आपण समाजामध्ये प्रेमाचं, शीतलतेचं आणि शांततेचं वातावरण निर्माण करायला हवं. आणि हे वातावरण निर्माण करण्यासाठी फक्त एकाच गोष्टीचा उपयोग होऊ शकतो आणि ती गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमानंच हे सगळं शक्य आहे, बाकी कशानंही हे शक्य होणार नाही. आणि म्हणून प्रेमाचा आधार घेऊयात. प्रेमाची भावना, प्रेमाच्या भाषा, प्रेमाचे व्यवहार असावेत, म्हणजे समाजामध्ये शीतलतेचं आणि शांततेचं वातावरण निर्माण होईल. आणि याच्यासाठीच तर समयाचा सद्गुरू झटतो आहे. याच्यासाठीच तर युगानुयुगे साधू संत महात्म्यांनी, गुरुपीर पैगंबरांनी वर्षानुवर्ष प्रयत्न केले की समाजामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं. जगामधल्या ज्या गोष्टीसाठी मित्रांनो तुमचा आणि माझा वाद आहे, त्या गोष्टी इथंच राहणार आहेत. जमिनीसाठी वाद आहे, इथंच राहतील. पैशासाठी वाद आहे, इथंच राहील. सोनं नाणं इथंच राहील. आपण ते कायम ऐकत आलो की तुझा ना भरोसा न माझा भरोसा, मग जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. भरोसा तुमचाही नाही, भरोसा माझाही नाही, मग ज्या जगासाठी आपलं भांडण चाललंय हे जग नेमकं आहे कुणाचं? इथल्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या आहेत मित्रांनो. आपण या पृथ्वी तलावरचे पाहुणे आहोत, आपण इथले कायमचे रहिवासी नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवूयात. ज म्हणजे जमवायचं, ग म्हणजे गमवायचं. जमव माणूस जमवतोय आणि एकदाच आयुष्याच्या शेवटी गमवतोय, याचंच तर नाव जग आहे. इथं मित्रांनो आपण पाहुणे आहोत, पाहुण्यांसारखं राहूयात. प्रेमाचे व्यवहार, आपुलकीच्या भावना आणि गोड शब्दांचा सहारा जर घेतला तर मग खऱ्या अर्थानं जगणं प्रत्येकाचं सोपं होईल.